नमस्कार विद्यार्थ्यांनो, संजीवनी क्लासेस पुणेरेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम. त्यामध्ये आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 2. आज आपण 15th सम बघणार आहोत. बघा, 15th समचा मी एक शॉर्ट प्रूफ टू रिमेंबरचा व्हिडिओ दिलेला अपलोड केलेला आहे, तर तो नक्की बघा. कारण तुम्हाला याचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन कदाचित तुम्हाला खूप मोठं वाटेल, पण तुम्ही जर का त्या स्टेप्स बघितल्यात तर त्याच्यावरून तुम्ही याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन अगदी सहज लक्षात ठेवू शकाल. चला तर आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. इन अ ट्रपेझियम ABCD, सेग AB पॅरलल टू सेग DC. ABCD हा ट्रपेझियम दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे AB पॅरलल टू DC. सेग BD परपेंडिक्युलर टू सेग AD. सेग BD इज परपेंडिक्युलर टू AD, म्हणजे ADB हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. इथे बघा D जवळ 90 डिग्रीचा अँगल दिसतोय. सेग AC परपेंडिक्युलर टू सेग BC. AC परपेंडिक्युलर टू BC म्हणजे ACB हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे आणि C हा 90 डिग्रीचा अँगल आहे. इफ AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू 15, AD आणि BC दोन्ही साइडची लेंथ इक्वल आहे 15, म्हणजे हा आयसोसेलस ट्रपेझियम आहे. AB इज इक्वल टू 25, AB ची लेंथ आहे 25. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD, म्हणजे आपल्याला ABCD या ट्रपेझियमचा एरिया काढायचा आहे. बरोबर. आता बघा, मी नेहमी सांगते की प्रूफ सॉल्व करताना किंवा सोल्युशन जे आहे ते सोल्युशन घेताना विचार करताना रिव्हर्स विचार करायचा. म्हणजे कसं, तर आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD काढायचा आहे, म्हणजे ट्रपेझियमचा एरिया काढायचा आहे. म्हणजे आपल्याला ट्रपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला हवा. बरोबर. मग आता ट्रपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. मग सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे येणार AB आणि DC, कारण ट्रपेझियम मध्ये AB आणि DC या पॅरलल साइड्स आहेत. पण आपल्याकडे पॅरलल साइड पैकी फक्त AB ची लेंथ आहे, DC ची लेंथ नाहीये, म्हणजे DC ची लेंथ आपल्याला काढायची. इंटू हाईट. हाईट म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. मग आता AB आणि DC या पॅरलल साइड्स आहेत आणि त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे DE, म्हणजे आपल्याला DE ची पण लेंथ मिळवायची आहे, DC पण आपल्याला मिळवायचं आहे. ते मिळाल्यानंतर मग आपण एरिया ऑफ ट्रपेझियम काढू शकतो. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता हे जे त्यांनी दिलेलं सम आहे याच्यामध्ये DE आणि CF परपेंडिक्युलर त्यांनी दिलेले नाहीयेत, म्हणजे आपल्याला ते ड्रॉ करायचे आहेत. म्हणून मी ते रेड कलरनी काढलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहावे. म्हणजे इथे आपण लिहूया इन क्वाड्रिलॅटरल ABCD सेट ड्रॉ सेग DE perpendicular to seg AB and seg CF perpendicular to seg AB. म्हणजे DE आणि CF हे दोन्ही आपण परपेंडिक्युलर काढून घेतले. बरोबर. आता आपण काय करूया, ADB हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याकडे AD ची लेंथ आहे, AB ची लेंथ आहे. पायथागोरस थिअरमने आपण BD ची लेंथ काढू शकतो. मग इथे आपण लिहूया सेग BD is perpendicular to
सेग AD हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बरोबर. BD परपेंडिक्युलर टू AD गिव्हन. Therefore angle ADB is equal to 90 डिग्री. म्हणजे ADB अँगल आहे तो आला 90 डिग्रीचा. मग आता आपण त्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वापरूया. Therefore AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. इथे घेऊया पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. आता व्हॅल्यूज घेऊया आपण इथे. Therefore AD ची व्हॅल्यू आहे 15 प्लस BD ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि AB ची व्हॅल्यू आहे 25. Therefore 15 चा स्क्वेअर आहे 225 प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू 25 चा स्क्वेअर आहे 625. 225 तिकडे गेल्यानंतर मायनस होतील म्हणजे इथे येणार BD स्क्वेअर इज इक्वल टू 625 मायनस 225. 625 मायनस 225 येतील 400. BD स्क्वेअर इज इक्वल टू 400. Therefore मग BD ची व्हॅल्यू येईल स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस मायनस 20. इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. आता BD ची व्हॅल्यू आपण प्लस मायनस 20 लिहिली पण आपल्याला माहितीये लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणून मग इथे आपण लिहूया बट लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Therefore BD is equal to 20. म्हणजे ही आपल्याला एक BD ची लेंथ मिळाली बरोबर. आता बघा जसं आपल्याला ADB या ट्रायंगल मध्ये आपण BD ची लेंथ काढली तसंच ACB हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याच्यामध्ये सुद्धा 25 आणि 15 याच साइड्स आहेत. म्हणजे AC ची लेंथ आहे ती सुद्धा सेमच येणार आहे. त्यामुळे ती अशी कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. तिथे आपल्याला डायरेक्ट लिहायचंय. आपण हे सम जरा आज पुसूया कारण आपल्याला हे खूप मोठं सम सॉल्व्ह करायचंय. बोर्डवरती मला जरा तेवढी जागा मिळेल वापरायला. सिमिलरली we can show that AC is equal to 20 in a right angled triangle ACB. 11th step AC is equal to 20. म्हणजे AC ची जी लेंथ आहे ती आपल्याला 20 मिळाली बरोबर. आता बघा ADB या ट्रायंगलचा आपण पुन्हा विचार करूया. या ट्रायंगल मध्ये आपल्याला ही लेंथ 15 आहे आणि BD ची लेंथ आपल्याला 20 मिळाली. इथे परपेंडिक्युलर आहे म्हणजे याच्यामध्ये एक साइड आपण बेस म्हणून घेतली आणि एक साइड जर आपण हाईट म्हणून घेतली तर आपण याचा एरिया फाइंड आउट करू शकतो बरोबर. हाफ इंटू बेस इंटू हाईट हा एरियाचा फॉर्म्युला आहे ट्रायंगलच्या. म्हणून मग इथे आपण लिहूया नाउ एरिया ऑफ ट्रायंगल. त्याचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. फॉर्म्युला
therefore एरिया ऑफ ट्रायंगल, इथे ट्रायंगल आहे ADB, एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू हाफ इंटू, आपण हाईट घेतलं, बेस घेतला समजा AD, तर हाईट येणार BD, हाफ इंटू AD इंटू BD. आता AD ची व्हॅल्यू आहे 15, BD ची व्हॅल्यू आहे 20, म्हणजे इथे येणार therefore एरिया ऑफ ट्रायंगल ADB, याला आपण नंबर नाही दिला तरी चालेल, इज इक्वल टू हाफ इंटू AD आहे 15 आणि BD ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 20. therefore एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, आता 2 1 जा 2, 2 10 जा 20 आणि 15 इंटू 10 म्हणजे इथे येणार 150. बरोबर. आता त्यांनी साइड साठी काही युनिट दिलेलं नाही, त्यामुळे आपण इथे फक्त लिहूया स्क्वेअर युनिट. हा आला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ADB. मग जसं ADB चा एरिया आहे तसंच ACB जो आहे, ACB चा एरिया पण तोच आहे, बरोबर ना. म्हणजे आपण तिथे लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ACB इज इक्वल टू 150 स्क्वेअर युनिट. Similarly, we can show that area of triangle ACB is equal to 150 स्क्वेअर युनिट. हा ACB या ट्रायंगलचा एरिया आला, बरोबर. आता बघा ADB चा जो एरिया आलेला आहे त्याच्यासाठी आपण AD आणि BD यांना बेस आणि हाईट वापरलं, बरोबर. पण आपल्याला खरं इथे त्याचा एरिया नको आहे, म्हणून आपण काय करूया, सेम ADB या ट्रायंगलचा एरिया काढूया, पण आता बेस आणि हाईट त्याची चेंज करूया. म्हणजे AB ला घेऊया बेस आणि DE ला घेऊया हाईट. आपल्याकडे एरिया आहे, आपल्याकडे बेस आहे, म्हणजे DE हा याची लेंथ आपल्याला मिळू शकते. मग इथे आपण लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू हाफ इंटू बेस येणार आहे याचा AB आणि याची आता हाईट येणार आहे DE. therefore मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ADB आपल्याकडे आहे 150, बरोबर आहे. मग आपण इथे घेऊया 150 इज इक्वल टू हाफ इंटू AB आहे 25 आणि DE आपल्याला काढायचंय. मग आपण DE तसंच ठेवूया. आता लक्षात ठेवायचं, ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल त्याला नेहमी एकट्याला ठेवायचं, म्हणजे त्याच्या बरोबरचे जे नंबर्स असतील ते दुसऱ्या साईडला शिफ्ट होतील. म्हणजे इकडे 2 हे जे डिवाइड आहेत ते या साईडला आल्यानंतर मल्टिप्लाय होतील, म्हणजे इथे येणार 150 इंटू 2 आणि 25 इकडे मल्टिप्लाय आहेत ते या साईडला डिवाइड होतील, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जातील, म्हणजे इकडे राहणार DE. 25 1 जा 25, 25 6 जा 150, 6 2 जा 12, म्हणून आपल्याला इथे मिळाली DE ची व्हॅल्यू 12. that is DE is equal to 12 युनिट. म्हणजे आपल्याला इथे DE ची व्हॅल्यू मिळाली. जसं आपल्याला DE ची व्हॅल्यू मिळाली तसंच आपण CF ची व्हॅल्यू सुद्धा लिहू शकतो. सिमिलरली DE is equal to 12 युनिट. म्हणजे ही DE ची व्हॅल्यू पण सेम आली, बरोबर. आता बघा आपल्याला DE ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला पॅरलल साइड्स हव्या आहेत, त्याच्यापैकी आपल्याकडे AB आहे आणि DC नाहीये. मग DC काढण्यासाठी आपल्याला आता EF ची व्हॅल्यू मिळवायची. मग EF ची व्हॅल्यू आपण कसं मिळवणार, तर पूर्ण AB च्या व्हॅल्यू मधून जर AE आणि FB
या दोघांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर ती मायनस केल्यानंतर आपल्याला EF ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. मग बघा AE याची व्हॅल्यू काढण्यासाठी आता आपल्याला DEA किंवा AED हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये AD आहे 15, DE आपल्याला मिळालेला आहे 12, म्हणजे पायथागोरसने आपण AE काढू शकतो. मग आपण इथे लिहूया in right angle triangle, in right angle triangle AED, angle AED is equal to 90 degree. Therefore A square plus D square is equal to AD square. याचा रिझन येणार पायथागोरस थिअरम. Therefore आता AE ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये, ज्याची व्हॅल्यू नाही त्याला आपण तसंच ठेवायचं. DE ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 12, म्हणजे इथे येणार 12 स्क्वेअर इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू आहे 15, म्हणजे 15 स्क्वेअर. Therefore AE स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर आहे 144, 15 चा आहे 225, प्लस इकडे 144 आहे, त्या साईडला गेल्यानंतर ते होणार आहे मायनस, म्हणजे इथे येणार 225 मायनस 144. Therefore AE स्क्वेअर इज इक्वल टू इथे येतील 81. Therefore AE is equal to plus minus 9, taking square root, taking square root. इथे 12 आणि 15 या ज्या व्हॅल्यूज ज्या नंबर पासून आपण घेतलाय, 12 आपल्याला 18 नंबर पासून मिळालेले आहे आणि 15 आहे, म्हणून इथे आपण लिहू शकतो फ्रॉम 18 and given, but length is always positive. Therefore next number येईल आता इथे 20. AE is equal to 9 युनिट. आपल्याला AE ची लेंथ मिळाली. आता आपण लिहू शकतो की जसे या ट्रायंगल मध्ये AE ची लेंथ आहे तसंच या ट्रायंगल मध्ये FB ची लेंथ येईल. सिमिलरली in triangle BFC, in triangle BFC CF is equal to 9 युनिट. ही आपल्याला CF ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. म्हणजे आपल्याला FB ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, CF ची नाही, कारण CF हाईट आहे, D आणि CF ची व्हॅल्यू सेम आहे. आपल्याला ही मिळाली FB ची व्हॅल्यू. बरोबर. मग आता आपल्याला AE आणि FB दोघांची व्हॅल्यू मिळाली. EF ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. मग आता इथे आपण लिहूया नाव AE प्लस EF प्लस FB इज इक्वल टू AD. आपण असं केव्हा लिहू शकतो, ज्या वेळेला बिटवीननेस असेल त्याच वेळेला आपण हे लिहू शकतो. मग इथे बिटवीननेस लिहूया A डॅश E डॅश F डॅश B. Therefore AE ची व्हॅल्यू आहे 9, EF आपल्याला माहिती नाहीये आणि FB ची व्हॅल्यू पण आहे 9 आणि AB ची व्हॅल्यू आहे 25, म्हणजे 20 फ्रॉम 2021 अँड गिव्हन. हे रिझन येईल इथे फ्रॉम 2021 and given. Therefore 9 plus 9 18
plus EF is equal to 25. Therefore, EF is equal to 25 minus 18. EF is equal to 7. म्हणजे आपल्याला ही EF ची व्हॅल्यू मिळाली. बरोबर आहे. आता EF ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे CDEF हा रेक्टँगल, म्हणजे रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुअंट असतात. म्हणजे जी EF ची लेंथ येईल तीच येईल DC ची लेंथ. बरोबर. पण आता हे सॉल्व्ह करण्यासाठी मला बोर्ड रफ करावा लागेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. म्हणजे मग आपण पुढचं सम सॉल्व्ह करूया. आता आपण हा रेक्टँगल कसं दाखवणार, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल बघा. DE परपेंडिक्युलर टू AB आहे आणि CF परपेंडिक्युलर टू AB आहे. एकाच लाईन वरती जेव्हा दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्या दोन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल असतात. म्हणजे हे इथे आपल्याला मेन्शन करावं लागेल. सेट DE and set CF are perpendicular to same line, perpendicular to same line, that is AB. Therefore, set DE is parallel to set CF. 25th स्टेप आहे ही. मग आता बघा DE आणि CF हे दोन आपण पॅरलल दाखवले. बरोबर. जर AB आणि DC हे दोन पॅरलल त्यांनी आपल्याला दिलेले आहेत तर EF आणि DC हे दोन्ही सुद्धा पॅरलल येणार. मग इथे आपण लिहूया सेट EF इज पॅरलल टू सेट DC गिव्हन. Therefore, quadrilateral CDEF is a parallelogram. म्हणजे CDEF हा आहे पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम मध्ये ज्या वेळेला एक अँगल 90 डिग्रीचा असेल तेव्हा तो रेक्टँगल असतो. मग आता याच्यामध्ये आपण लिहूया अँगल DEF इज इक्वल टू 90 डिग्री. मग DEF हा अँगल 90 डिग्रीचा आला. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल CDEF इज अ रेक्टँगल. CDEF हा झाला रेक्टँगल. आता रेक्टँगल आहे म्हणून EF आणि DC या ऑपोजिट साइड्स त्याच्या येणार कॉन्ग्रुअंट. देअरफॉर EF इज इक्वल टू DC. इथे रिझन लिहूया ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. मग आता EF ची लेंथ आपल्याला इथे मिळालेली आहे 7 युनिट 24th स्टेपला. म्हणून मग आपण इथे लिहू शकतो देअरफॉर DC इज इक्वल टू 7 युनिट फ्रॉम 24 and 30. मग आता आपल्याला DC ची लेंथ मिळालेली आहे. आपल्याकडे DE ची लेंथ पण आहे आणि AB तर गिव्हनच आहे. म्हणजे आता इथे आपण एरिया ऑफ ट्रपेझियमचा फॉर्म्युला वापरू शकतो. बरोबर आहे. DE ची लेंथ आपल्याला 18 स्टेपला मिळालेली आहे.
आपण याला आणखीन एका वेगळ्या पेननी सुद्धा डबल हायलाइट करू शकतो का, कारण आता आपल्याला फायनल आन्सर साठी डीई आणि डीसी यांची लेंथ सुद्धा वापरायची आहे आणि एबी तर गिवन आहे. बरोबर. मग आता एरिया ऑफ ट्रपेझियमचा फॉर्म्युला वापरूया आपण इथे. Now area of trapezium is equal to half into sum of lengths of parallel sides into height. बघा माझा एका लाईन वरती फॉर्म्युला मावला नाही तरी सुद्धा मी खाली लिहिताना पॅरलल साइड्स इंटू हाईट आहे ते या बाजूने लिहायला सुरुवात केली नाही का, कारण तो माझा हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलाचा राईट हँड साइडचा पार्ट आहे ना, त्यामुळे तो इक्वल टूच्या साइनच्या राईट हँड साइडलाच आला पाहिजे. हा पार्ट लेफ्ट हँड साइडला चालणार नाही, हे लक्षात ठेवायचं. देअरफॉर एरिया ऑफ quadrilateral ABCD is equal to half into याच्या पॅरलल साइड्स आहेत AB प्लस DC. AB आणि DC या पॅरलल साइड्स आहेत आणि हाईट आहे DE इंटू DE. Therefore area of quadrilateral ABCD is equal to half into AB ची लेंथ आहे 25 प्लस डीसी ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 7 इंटू डीई ची लेंथ आपल्याकडे आहे 12. इथे लिहूया आपण फ्रॉम 18 फ्रॉम गिव्हन 18 and 31 स्टेप. बरोबर. मग आता सॉल्व करूया. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू हाफ इंटू 7 प्लस 5 12 कॅरी 1 2 प्लस 1 3 इंटू 12 2 1 जा 2 2 6 जा 12. Therefore area of quadrilateral ABCD is equal to 6 2 जा 12 कॅरी 1 6 3 जा 18 प्लस 1 19. एरिया आहे म्हणून आता इथे आपल्याला युनिट लिहायचं आहे स्क्वेअर युनिट. हा आला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. आता आपला फायनल आन्सर आपण जसं नेहमी रेड पेनने लिहितो त्या पद्धतीने रेड पेनने लिहूया. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 192 स्क्वेअर युनिट. हे आलं आपलं फायनल आन्सर. बघा म्हणजे मला आता हे पुन्हा मला काही वाटत नाही की मला हे पुन्हा सगळं एकदा रिवाइज करायची गरज पडेल, कारण याचा जो शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये मी व्यवस्थित त्याला एक्सप्लेन केलेला आहे आणि छोट्या स्टेप्स मध्ये दिलेला आहे. त्या स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या आणि सगळे कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित केलं तर या समचे फुल मार्क्स तुम्हाला मिळून जातील.